कशा चौ. तो तात्या आले तर हा का? मी आलो जाऊन येतो. मोठा. आलो तो रे ना तुझ मोठा भाऊ. मी काम आहे तेवढं काम करून आलो माझं. बरोबर. का तात्या? काय रे कशासाठी बोलवलंय काही नाही, ते वावराची वाट नाही तात्या. तू वावराची वाटणार तू एकटाच कस काय रे ते येणार आहे ना मोठा भाऊ. येणार आहे का हा तसं फोन बिन हा झाला फोन आलाय. राम राम दादा राम 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 या बसा. काय म्हणणं आहे बरे? अरे कस काय चाललंय पण मा बरं आहे. यांनीच बोललं होतं काय वावराच्या वाटणी करायचं म्हणतोय. तुझ्या वावराच्या वाटण्या चाललंय. हा अरे म्हणलं जे होतं ते बरं होतं ना कशाला वाटण्याचं काय म्हणजे काय डोक्यात तू बसलो जाऊ द्या, त्याची बायको लय किरकिर करीते. त्याची बायको ते 3 बाऱ्यात आम्ही लय कष्ट करतो आणि तू तिकडे मजा आणतो. टोमने ऐकून घेण्यापेक्षा त्याचं त्याला देऊन टाकायचं. आपल्या वाट्याला काही येईल ते करायचं. आपण तिकडं असतो, बाकी सगळे तोच बघतोय. नको ते बायामुळे घरात वाद नको व्हायला. तू बरोबर आहे पण तू होता तो धाकटा तू थोरला हा त्याला मागायचा अधिकार आहे. नाही नाही समजूतदारपणे घ्या कारण कसं आहे आता तुम्ही दोघच करते घरात कोणी शान माणूस नाही आता हा ना. तू तिकडं ह्यो इथं बरं काय तू काय म्हणणं आहे तुला काय वाटतंय नाही बोल तू गुळणी धरू नको तो बायकोनं तुला काही सांगितलं असेल ना ते परखड सांगू अशी गुळणी धरू नको. मला ते 7-7.5 एकर देऊन टाका. ते म्हणतात आहे, आता लहान आहे. कष्ट केले त्यांनी वावर सांभाळलं एवढे दिवस. आपल्याला नोकरी पाहिजे, आपला काय आपलं पोट भरत आहे. जाऊ द्या आता. त्याच्या बायकोच्या मनात असन काही तिने मस्त कान भरले असते. पण जाय ना का 1-2 एकर ज्यादा. आपल्याला कमी आलं तरी जमन पण तो सुखी राहिला पाहिजे. बरं मग तुला ते बागायती सगळं दिल्यानंतर बाकी काही तक्रार नाही तुझ्यावरी नाही मग ते बाकीचं ते 2-2.5 एकर आहे त्या बरडाचं काय करायचं ते बघ ना काय करायचं. मग ते बरड त्याला द्यायचं ना. नाही नाही अरे तू नशिबवाने एवढा समजदार भाऊ तुला भेटलाय अरे त्याचं मन बघ ना तू निसतं तोंडातून सांगितलं मला तेवढं सगळं पाण्याखालचं द्या त्यांनी मनात कोणताही किंतु परंतु न आणता काहीच न मानता त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवला तो कष्ट केले वावर जपून तुला तुला सगळं द्यायला तयार आहे तो शब्दाचं सुद्धा कान ऐकून नाही केलं तुम्हा नवरा बायकोने विचार करायला पाहिजे होता अरे सगळं तुम्हाला खायला भेटत होतं आणि वाटण्याचं भूत तुमच्या डोक्यात घातलं फक्त बायानी याच्यासाठी बायकोच किती ऐकावा ते आता त्याचा प्रश्न आहे. ते आपल्याला काय कधी ना कधी होणारच होते वाटणे. पण आता बायकोच ऐकून तो आलाय. चल जाऊ दे आता, आज ना उद्या करायच्याच होत्या कधी काय. मान्य आहे तुझं आईच्या पोटातून देखील तुम्ही वेगळे आलात पण जे एकीची ताकद असते ना त्यातलाही मजबूतपणा असतो अरे हे अशी जर मूठ आवडली ना एकीची तर त्याला मजबूतपणा येतोय बरं काय हरकत नाही. एक काम करा, हा माझ्या वाट्याच्या 2 रूम आहेत का, हा रूम बी त्याला देऊन टाका. उद्या पोरा वाळाचे लग्न झाले त्याच्या काम येईल त्याला. आपण काही येणार नाही काय ठेवून मजा आहे का त्याच्या. राहू दे त्याला करीन कष्ट. बघ असा भाऊ भेटणं खरंच खरंच मला बी भरून आल्यागत झालंय अरे रामासाठी लक्ष्मणाने प्रपंच सोडला पण तो ह्यासाठी तो सगळं सोडायला तयार आहे आणि ह्यात तुमचा एकोपा जपून ठेवा एकोपा जपला तो काय वर्षातून 6 महिन्यातून एखाद दिवस येत जाईल जरा आलोलकी ठेवा प्रेम भाव जपा भावकी होऊ देऊ नका भाऊ भावासारखे वागा भाऊ भावकी सारखे वागू नका अरे तुम्ही हे भाव आहेत ना खरोखर लई चांगले येत तुम्ही भाऊ सारखेच राहा भाऊकी सारखे वागू नका एवढंच नाही सांगलं मला बरं वाटलं खरंच बरं वाटलं. जा आता घे आखण्या करून घे. बरोबर नीट राहा आता.